नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी, खमंग अशी साबुदाण्याची खिचडी। आणि ही खिचडी कधी चिटकत नाही, काही नाही, मस्त अशी फुलखुली होते। सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजून कढईत शेंगदाणे टाकल्यानंतर बटाटा कापणार आहोत। बटाटा असा मी दाखवल्याप्रमाणे पातळ फोडी झाल्या पाहिजेत। मस्त असा एक मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे। मध्यम असे पातळ काप चिरून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तेलात पटकन विरघळतील, मेल्ट होतील किंवा चांगले असे शॅलो फ्राय होतील। असे जास्त जाड बटाटा घ्यायचा नाहीये। अशा रीतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण मोठ्या गॅसवर जास्त करून नाही भाजायचे, पहिला मीडियम गॅसवर भाजायचे आणि नंतरून असे क्रिस्पी होतील असे भाजून घ्यायचे, करपून घ्यायचे नाहीत शेंगदाणे, नाहीतर आपली खिचडीला थोडासा कडसरपणा असा येतो। यानंतर शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे भाजल्यानंतरून आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे। ही खिचडी तुम्हाला चिटकणार नाही, एकदम मोकळी होणार आहे खिचडी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घ्या। बटाटा शिजवण्याऐवजी असे पातळ काप करून जर तेलात फ्राय करून घेतला तर खिचडी खूप छान होते। अशा रीतीने शेंगदाणे भाजलेले आहेत।